सध्याच्या नकली शिवसेनेकडे धनुष्यबाण नाही, पक्ष नाही, खरी शिवसेना मी वाचवली. त्यामुळे अनेक लोक माझ्यासोबत आले. मी काही एरियल फोटो काढणारा आणि फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही. मी शेताच्या बांधावर जाऊन काम करणारा मुख्यमंत्री आहे. अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ते रविवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्यावरही तोफ डागली. काही लोक ठाण्यात फिरून काहीतरी सांगत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत मी सांगितलं म्हणून राजन विचारे निवडून आले. तुम्ही शिवसेनेच्या जोरावर निवडून आलात. आता तुम्हाला शिवसैनिक उभे करणार नाही. यावेळी ठाण्यात महायुतीचा खासदार होईल. हे सगळे माझे उमेदवार नगरसेवक, आमदार, खासदार निवडून आणतात, पण नंतर अनेक लोक या उमेदवारांना विसरून जातात. पण आपण सगळ्यांना उभे करतो आणि उभे राहतो. गेल्या 10 वर्षांमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने काम करणारा खासदार मिळाला. आगामी निवडणुकीत आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचे आहे. काही लोक ठाण्यात आले, कुठेतरी फिरले, काय केलं हे माहीत नाही, त्याबद्दल मी नंतर सांगेन, अशा शब्दात शिंदे यांनी राहुल गांधींना टोला लगावला. आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. बाळासाहेब ठाकरे हे महिलांना रणरागिणी म्हणायचे. आपल्या सरकारने महिलांसाठी अनेक सुविधा केल्या आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. महिलांना उद्योगासाठी भांडवल आणि कर्ज मिळावे यासाठी योजना सुरू केल्या आहेत. आगामी काळात महिलांना 50 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. बरोबर 50% एसटी मध्ये सवलत दिली. प्रवास करता की नाही? 50% मध्ये. आता ग्रामीण भागातल्या महिलांना त्यांचे पती सांगतात, मी घरी थांबतो, तू अर्ध्या तिकिटात जाऊन बाजार करून ये. आणि तुमच्यामुळे जी एसटी घाटात होती ती फायद्यात चालू लागली. आपण त्याचबरोबर आज महिला सक्षमीकरण, महिला धोरण, आज आपण महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना ताकद देण्याचा निर्णय घेतलाय. तुमचं खेळतं भांडवल 15,000 होतं ते 30,000 आपण केलं. CRPचं मानधन 3,000चं 6,000 केलं. आणि त्याचबरोबर यापुढे बँकांची जे कर्ज आहे हे कर्ज देण्याची मुदत म्हणजे कर्जाची रक्कम पहिली 1 लाख होती, 5 लाख होती, 10 लाख होती. आता आपण ते 50 लाखापर्यंत आपण वाढवतोय. आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक योजना या देशातल्या महिला भगिनींसाठी केल्या, बांधवांसाठी केल्या, शेतकऱ्यांसाठी केल्या, तरुणांसाठी केल्या. परंतु महिला भगिनींना देखील मोठ्या योजना त्यांनी केल्या. त्याच्यामध्ये मी म्हणजे थेट लाभ आपल्या लाखो करोडो महिला भगिनींना देण्याचा निर्णय घेतला. घर विकत घेतलं तर आपण 1% स्टॅम्प ड्युटी कमी आहे ना. 1% महिला भगिनींना जर घर घेतलं तर 1% स्टॅम्प ड्युटी मध्ये आपण सवलत दिलेली आहे. त्याचबरोबर आज आपण पाहिलं तर मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ देखील आपल्या महिलांना मिळतो. आम्ही 10 शहरात 5,000 महिलांना पिंक रिक्षा देण्याचा निर्णय घेतला.